सन 2025-26 या वित्तीय वर्षासाठी पाचोरा नगरपालिकेचे 255,59,02,342 रुपयाचे अंदाजपत्र गुरुवारी सादर करण्यात आले। यात 8,13,147 रुपये शिल्लक दाखवण्यात आली। कोणतेही करवाढ न करण्यात आल्याने नागरिकांनी विश्वास टाकला। बडगाव तालुक्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशन मार्फत रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सर्वधर्मीय गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तूंच्या 100 किटचे वाटप करण्यात आले। रमजानच्या पार्श्वभूमीवर या संस्थेने ही सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। बडगाव तालुक्यातील मांडकी येथील संत सद्गुरू देवस्थानात 28 रोजी अमावस्यानिमित्त भंडाऱ्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे कृषी विज्ञान केंद्र जळगाव मार्फत शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। चाळीसगाव तालुक्यातील श्री क्षेत्र माळ शेवगे येथे कानबाई माता महातीराथ सोहळ्यानिमित्त कानबाई मातेचा विवाह सोहळा नुकताच पार पडला। ओव्हरफ्लो झालेल्या गिरणा धरणात गुरुवार अखेर अवघा 35% जलसाठा उरला असून एप्रिल अखेर पेयजलासाठीचे तिसरे आवर्तन सुटण्याची शक्यता आहे। मन्याड धरणातील 33% जलसाठा शिल्लक आहे। सिंचनासाठीचे मन्याड मधील दुसऱ्या तर गिरणातील तिसऱ्या आवर्तनाचा अंतिम टप्पा सद्यस्थितीत सुरू आहे। चाळीसगाव येथे महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळाचे सचिव अशोक खुलाणे यांच्या विरोधात शासनाचा कोणताही नियम व आदेश नसताना 15 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारातून सुमारे 97,01,100 रुपये इतकी रक्कम कपात करून शिक्षक व शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असताना व या गुन्ह्यात ते अटकेत असताना आणखी एक फसवणुकीचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाला। बोरटेक पाचोरा येथे अद्याप चोरट्यांनी 3 घर फोडत काही ऐवज या ठिकाणावरून लांबवला। तेथून 3 किलोमीटर अंतरावरून 2 दुचाकी तर हिंगोली तालुका चाळीसगाव येथून 1 दुचाकी लांबवल्याने नागरिकात घबराट पसरली। पारोडा येथे अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर मागे घेताना धक्का लागल्याने त्याचवेळी ट्रॅक्टरमध्ये वाळू भरण्यासाठी आलेल्या मुलाचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी शिरसोदे तालुका पारोडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला। अमळनेर येथे लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्यानंतर विवाह करण्यास टाळाटाळ करून महिलेच्या बहिणीशी विवाह केला। तसेच पीडितीला वारंवार शिवगाळ केल्याप्रकरणी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला। इरोंडोल तालुक्यातील फरकांडे, बालगाव, आनंदनगर, रिंगणगाव, पिंपळकोटा, प्रचाटोडी या गावाच्या 7 शिवरस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई महसूल प्रशासनातर्फे करण्यात आली। पंचायत समिती जामनेर येथे शासन आणि भारतीय जैन संघटना यांचे संयुक्त झालेल्या बैठकीत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनेअंतर्गत सरपंचांनी मागणीवरचे अर्ज BGS डिमांड ॲपवर भरण्याचे आवाहन जिल्हा जल प्रकल्प प्रमुख सुमित मुनत यांनी केले। पाचोरा येथे तारखेडा बुद्रुक सरपंच पदाची निवडणूक नुकतीच बिनविरोध ग्रामपंचायत कार्यालयात झाली। यावेळी माया पाटील यांची सरपंचपदी निवड करण्यात आली। चाळीसगाव तालुक्यातील हादगाव येथे सालाबादाप्रमाणे यंदाही सोमनाथ महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवारपासून त्रिदिन कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले।